पृथ्वीराज 11 पेडांबे अर्थात हे क्वार्टर फायनल सामना जो सामना या सामन्यात विजय होईल अर्थात तो सुपर 4 म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. सामन्याला सुरुवात होत आहे. अर्थात पहिलं षटक घेऊन फलंदाजी बन पाहतो स्ट्राईक खेळला धीरज ढवळे कर्णधार तर नॉन स्ट्राईक खेळला तुषार सांडे चिन्मय ढवळे स्ट्राईक खेळला आणि वाजलो काकाचा चेंडू होता आमचा चेंडूवर मात्र खेळला उभा असेल फक्त पहिल्या चेंडूवर तोही तिथे यशस्वी ठरला. एक मोठा मोहरा त्याच्या गाळाला लागला. तन्मयच्या स्वरूपातून आपण झेल बघितला. सुंदर क्षेत्रक्षण सुंदर झेल पकडला त्या तन्मयाने. आता थँक्यू डीजे. आता तो इच्छा सेट पहिल्या चेंडूवर पहिला हादरा भेटल्यानंतर चांगला षटकार टोलून काढल्यानंतर आणि तिसऱ्या चेंडूवर हलक्या हाताने ऑफसाईडला खेळून काढलेला हा चेंडू एक धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू धाव संख्यात 1 ने भर होत आहे. धाव संख्या झालेली आहे 7 1-5-7. कर्णधाराच्या स्वरूपात पहिला हादरा पाचल्यानंतर चांगलं कॉन्टॅक्ट करताना पृथ्वीराज 11 पेडांबे संघ त्याचा मोठा चेंडू चांगला चेंडू पायचित्त अपील परंतु पंत शशिकांत पाटील यांनी अपील फेटाळलेला आहे आणि धाव संख्यात 1 ने भर होत आहे. लेग बाय स्वरूपात धाव संख्यात 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोहोचत आहे 8 वर. 1-8 पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा लेग साईडला हलक्या हाताने खेळून काढलेला डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्येत 1 ने भर होत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 9 या धाव संख्येवर. अर्थात दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला रोहित कुरुशी बॉलिंग लाईन वर असताना पुढे चेंडू पुढे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू तरी झोन मध्ये जाताना परंतु आउटफील्ड हाफ असल्या कारणाने ही डिक्लेअर झोन. धाव संख्यात 1 ने भर. धाव संख्यात 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोहोचते धावर. पहिलं षटक समाप्तीनंतर पृथ्वीराज 11 पेडांबे 1-5-10 धावा. पुढील षटक तैमूर 11 शेखर तैमूर 11 शेखर गावातला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. तैमूर 11 शेखर गाव संघाकडून दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. साहित
गावात अर्थात दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 10. 1-5-10 धावा. अर्थात या दोन्ही संघांना जर आपले या स्पर्धेत स्थान टिकवायचं असेल तर विजय मिळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढलेला हा फटका. अर्थात मय होता होता इथे 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. धाव संख्या 2 ने भर होत आहे. धाव संख्या झालेली आहे 12. अर्थात या सामन्यात या ग्रुप स्टेज मधून अर्थात रोहान इलेव्हन नेतृत्वामुळे हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि काल पहिल्या दिवसामध्ये गुड्डू इलेव्हन पेडांबे अर्थात चांगला चेंडू निर्धाव चेंडू गुड्डू इलेव्हन पेडांबे आणि बापदेव कितकितामळ हे 2 संघ अर्थात क्वालिफाय झालेले आहेत. अर्थात चौथा संघ कोण या सामन्यानंतर आपल्याला समजणार आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलेला हा चेंडू. धाव संख्येत 1 ने भर होत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 13 वर. सेमीफायनलचे आपल्याला 3 संघ अर्थात भेटलेले आहेत परंतु चौथा संघ कोण होणार? पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे की तैमूर इलेव्हन शेकाचा गाव? पुन्हा एकदा चांगला चेंडू अर्थात फलंदाज बाद होतोय. चांगला चेंडू चांगली उचली घेणारा चेंडू फलंदाजाला काही ₹500 इनाम आलेला आहे. इकडे बघ. विशाल सुर्वेसाठी बंपर ऑफर
लगातार 2 षटकार मारा आणि 500 रुपयाचं इनाम पटकावून जा. आता तिसऱ्या षटकाला प्रगती पत्रावर असताना तिसरं षटक घेऊन येतोय टोईन. आता धाव संख्या 2 ने भर होत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 18. तिसरं षटक प्रगती पत्रावर असताना धाव संख्या झालेली आहे 2 बाद 18 धावा. आता एक सत्कार राहून गेलेला आहे. बापदेव क्रीडा मंडळ केतकीचा मळा ओनर आणि हा निर्धाव चेंडू. बापदेव केतकीचा मळा संघाचे ओनर रोहित पाटील, रोहन शिवलेवन केतकीचा मळा संघाचे संघ मालक. आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करतील चंद्रकांत तुबैकर. आम्ही यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. संख्या 1 ने भर होत आहे. धाव संख्या झालेली आहे 19. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 2 बाद 19 धावा. विशाल सुर्वे षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद होऊन परत आहेत. बापदेव केतकीचा मला संघाचे संघनायक रोहित पाटील यांचा सन्मान. आता प्रकाशजी धोत्रे यांचे पारितोषिक आम्हाला परत द्यावं लागतंय. 2 षटकार सलग 500 रुपये देण्यात होता आणि तिसरा हादरा बसतो 19 या धाव संख्येवर. पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे या संघाला तिसरा हादरा आणि पुढील फलंदाज विशाल सुर्वेची जागा भरून काढण्यासाठी येणार आहे ते म्हणजे साहिल दांडे. बापदेव केतकीचा मला संघाचे संघनायक अर्थातच रोहित पाटील यांचा सन्मान करताना सुरेश पाटील आणि रोहन सिंग केतकीचा मला संघाचे संघनायक अजिंक्य पाटील यांचा सुद्धा इथे यथोचित असा सन्मान होणार आहे. अर्थात आता पुन्हा एकदा पारितोषिकांची बरसात होते आहे. रोहन सिंग मनोज गावण्याला 2 षटकारासाठी लागोपाठ 500 रुपये इनाम आहे. रोहन सिंग केतकीला मला संघाचे संघनायक अजिंक्य पाटील यांचा सत्कार करताना पुन्हा एकदा सुरेश पाटील पेडांबे पंचायत प्रीमियर लीग 2022 उत्सव परंपरेचा या संघांमध्ये या स्पर्धेमध्ये जे संघांनी सहभाग नोंदवला त्या संघाच्या संघ मालकांचा सन्मान होणं. पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे संघाचे संघ मालक सिद्धार्थ ठाकूर यांनी सुद्धा आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान होणार आहे. सिद्धार्थ ठाकूर उर्फ बिट्टोदा. धावसंख्या या ठिकाणी 14 होते. 20 धावसंख्या होते आणि तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. तोही या ठिकाणी गोलंदाजी करतोय. साहिल या ठिकाणी फुलटॉस पद्धतीचा चेंडू एलबीडब्ल्यूचा ऑफिस झालाय. पंचांनी नकारात्मक उत्तर दिलंय. षटक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पेडांबे अर्थातच पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे संघ त्याचबरोबर तैमूर इलेव्हन शेखाचगाव या 2 संघादरम्यान या ठिकाणी आपण सामना पाहतोय. पहिल्या फेरीत हे दोन्ही संघ या ठिकाणी पहिल्या फेरीत पृथ्वीराज इलेव्हन पेडांबे संघ हा या ठिकाणी विजयी झाला होता. दुसऱ्या फेरीमध्ये जेव्हा तो खेळण्यासाठी गेला दुसऱ्या सामन्यामध्ये तो पराभूत झाला. या ठिकाणी मस्ट विन मुकाबला आहे दोन्ही संघासाठी. तैमूर इलेव्हन शेखाचगाव दुसरा सामना विजयी झाला. त्यामुळे जे का होईना तर या सामन्यामध्ये ते अजूनही आपलं नशीब आजवण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या 20 झालेली आहे. 20.
चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ होते. अब्रार या ठिकाणी गोलंदाजी मार्फत येतोय. मनोजच्या विरोधात या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मनोजने मोठा फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच ड्रॉप होते आणि 2 धावा काढण्यासाठी सुवर्ण संधी या ठिकाणी चालून येते ती मनोजच्या विरोधात. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्टेट ड्राईव्ह केला होता हा चेंडू. स्मशान भूमीच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ झाला होता. आकाशाला दोष घालणारा हा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला आणि तदनंतर 2 धावेची बढती पृथ्वीराज इलेव्हन पेढांबी या संघाच्या खेळामध्ये झालेले आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिल्या चेंडू स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्क्वेअर लक्षात चेंडू लावला होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक बॉल होते. चेंडू सीमारेषा पार होतोय. नाईस बॉल, नाऊस बॉल. अगदी बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय कारण मध्ये जे बॅरिकेशन आहे झाडांसाठी त्याला चेंडू लागला. त्या कारणास्तव या ठिकाणी स्पर्धेचा नियम आहे डिक्लेअर झोन मध्ये. हे दुर्दैव म्हणावं लागेल खऱ्या अर्थानं. एक धाव दिलेली आहे. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 22 धावसंख्या. चौथं षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी आणि जरूर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चांगला फटका मनोजने लगावला होता परंतु अंततः आपण पाहिलं तर बॅरिकेशनला चेंडू लागला. उलटाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी सुद्धा दुर्दैव. याला म्हणतात दुर्दैव. हा चेंडू 6 धावांचाच होता. जरूर या ठिकाणी पाहिलं तर नशीब कारण नेहमी म्हटलं जातं प्रेमात राधाही रडली होती, प्रेमात मीराही रडली होती, परंतु प्रेम पूर्ण झालं ते रुक्मिणीचं. गोष्ट प्रेमाची नाहीये मित्रांनो, गोष्ट नशिबाची आहे. नशिबात असतं तेच होणार. मनोजने चांगले फटके लगावले होते. 2 चेंडूमध्ये 10 धावा अपेक्षित होत्या. 2 चेंडूमध्ये 2च झाल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काठीच्या सारी चेंडू गेला तिथे क्षेत्ररक्षक बंद झाला परंतु अंततः या ठिकाणी रनर स्वरूपात साहिल बाद होत. धन्यवाद डीजे आर्यन. या ठिकाणी मनोजने जे प्रयत्न केले होते चांगले प्रयत्न होते, यशस्वी प्रयत्न होते परंतु अडथळे झाले आणि त्यात का होईना या ठिकाणी मनोज या ठिकाणी निराश पाहायला मिळतोय. अब्रार पुन्हा एकदा उलटाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी एलबीडब्ल्यू स्टॉपिंग पाहायला मिळाला. बॅटची कट लागून या ठिकाणी लेग साईडला चेंडू जातोय, फाईन लेगला चेंडू जातोय. घोषित क्षेत्रामध्ये गेलेला असताना धावसंख्या पुन्हा एकदा 1ने वाढली 24 धावसंख्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. मस्ट विन मुकाबला आहे दोन्ही संघांसाठी आणि काय करणार या मॅच मध्ये पूर्णतः या ठिकाणी पकड बनवण्याचा प्रयत्न तैमूर इलेव्हन शेखाचा गाव या संघाने करत असताना स्वतः संघनायक या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. अब्रार या ठिकाणी आपल्या षटकातील वैयक्तिक षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ घेऊन या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याने केलाय. या ठिकाणी मित्रांनो क्रिकेट खेळताना तुमचं लक्ष सुद्धा मैदानामध्ये असावं लागतं. कोणत्या एंडला थ्रो फेकावा, कोणत्या एंडला थ्रो फेकू नये याचं सुद्धा तुम्हाला याची जाणीव असायला लागते. या ठिकाणी एका खेळाडूचं लक्ष नव्हतं त्यामुळेच का होईना एक रनर स्वरूपाची विकेट वाचली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या. काल जे 2 संघ क्वालिफाय झाले आणि आजच्या 2 संघ आजचे जे 2 संघ क्वालिफाय होतील त्या 4ही संघांमध्ये चिठ्ठ्या टाकणार आहोत आपण. चिठ्ठ्या टाकल्यानंतर ज्या 2 संघ जे 2 बॅटल होतील चिठ्ठ्यांमध्ये नशीब असेल, नशिबाच्या चिठ्ठ्या असतील. काय घडणार आहेत त्या चिठ्ठ्यांमध्ये. पण या अंतिम षटकाकडे या ठिकाणी गोलंदाज येतोय.
पुन्हावर या ठिकाणी गोलंदाजी मार पुढे येते. राईट हँड वरती विकेट या ठिकाणी गोलंदाजीचा मारा करते. फुलटॉस पद्धतीने चेंडू या ठिकाणी शॉट स्कोरच्या दिशेने अंपायरने चेंडू अडवलाय. फुटबॉल खेळते हुए देखत ते काही स्पर्धे गो या ठिकाणी चेंडू अडवायचा होता हाताने, परंतु चेंडू अडवला पायाने, परंतु प्रयत्न केले, यश मिळालं. खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा वाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रज्वल यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हरची विकेटने पट्ट्यामध्ये चेंडू येत आहे. बॉल इज इन एअर अक्रॉस द बाउंड्री लाईन. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम स्विंग. मित्रांनो, नशा करायची असेल तर कशाची करा, तर यश मिळवण्याची करा. कारण जर दारू तुम्ही पिली तर आज पिली तर उद्या उतरेल. बोलूया हरीशच्या फलंदाजीकडे. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. मुजमहतम अपना हुईस खेळ का बाजीराव सिंघा. हा चेंडू दिशाहीन नो. नो चेंडू आहे. विकेटच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. पंच शशिकांत पाटील या ठिकाणी आकाशात बोट फिरवत आहेत. म्हणजेच काय, नो म्हणजे फ्री हिट, आणि फ्री हिटची सुवर्ण संधी या ठिकाणी हरीश साठी चालून आलेली आहे. पुन्हावर थोडं अंडर प्रेशर आहे, आणि अंडर प्रेशर असताना कशा पद्धतीने या ठिकाणी एलबीडब्ल्यूचा अपील, परंतु निरर्थक ठरला असता, कारण फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूवर सुद्धा अपील करतायत. मित्रांनो, मैदानामध्ये लक्ष ठेवा. तुमचं लक्ष कुठेतरी विचलित झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय dreamscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते. जरूर गर्लफ्रेंडला या ठिकाणी तुम्ही लिंक्स पाठवली असाल, माझी मॅच आहे जरूर पहा. परंतु गर्लफ्रेंड तुमची जर असे प्रदर्शन पाहिले तर तुम्हाला धोका देऊ शकते. कोणी का धोका होऊ शकतो. बोलूया मॅच कडे. मुनावर या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी परतलाय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक धावेची बढती होते. धावसंख्या 35 होते. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते दोन चेंडूंवर या ठिकाणी मनोज गावणला मोठे प्रहार करावेच लागतील. मागच्या षटकामध्ये जरूर त्याने 35 धावसंख्या 35 रन मागच्या षटकामध्ये मनोज गावण याने चांगली फलंदाजी केली होती. दुर्दैव ठरलं असं म्हणावं लागेल. मनोज गावण चांगला खेळतोय. ओपनिंग साठी आलेला हा फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी संघाची बाजू धरून ठेवला. या ठिकाणी मोठा प्रहार करला. तोही चेंडू खाली येतोय. या ठिकाणी बैठक मारली आणि चेंडू पकडलाय. मनोज गावण बॅटमध्ये पवेलियन. धन्यवाद जी जे अविनाश, जी जे अरे अर्थात मंडळासाठी आत्ताच आलेली देणगी भाग्येश किरण पाटील, कुमार भाग्येश किरण म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळासाठी. मंडळ आभारी आहे. भाग्येश किरण म्हात्रे यांच्याकडून या ठिकाणी मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे सदस्य ऋणी आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 35 चिरावलेली आहे. मुनावर या ठिकाणी गोलंदाजी मार्फत आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. राईट हँड वरती विकेटने तेज तरार रफ्तार का सौदागर मोठा बट्टा गेंद मिली स्लॉट में और उसको पार किया पार्किंग लॉट में.
स्वरूप सुधाकर पाटील आणि जयेश बालाराम बैकर यांनी आणि स्वरूप सुधाकर पाटील यांनी दोघांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपला सत्कार सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. राजेश पटेल अर्थात गुड्डू 11 पेडांबे संघाचा कर्णधार, बापदेव केतकीदामाळ संघाचा कर्णधार, रोहांशू 11 केतकीदामाळ संघाचा कर्णधार आणि यातून विजयी होणारा संघाचा कर्णधार. या चारही संघांनी सामना संपल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे. चारही संघांमध्ये लॉस उडवला जाणार आहे. जयेश बैकर, स्वरूप सुधाकर पाटील यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे. जयेश सुधाकर पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. या स्पर्धेसाठी उपस्थिती आहे आणि जरूर उपस्थिती प्रार्थनीय आहे. अर्थात संघ मालकांचा सत्कार स्वरूप सुधाकर पाटील कॉमेंट्री बॉक्स समोर येते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. सिद्धार्थ ठाकूर टीम ओनर, पृथ्वीराज 11 पेडांबे टीम ओनर सिद्धार्थ ठाकूर आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. स्वरूप सुधाकर पाटील सिद्धार्थ ठाकूर कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा आहे. पृथ्वीराज 11 पेडांबे संघाचे ओनर सिद्धार्थ ठाकूर बिट्टू यांनी पॅव्हेलियन समोर यायचं आहे. सिद्धार्थ ठाकूर बिट्टू तुमचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होणार आहे. पृथ्वीराज 11 पेडांबे या संघाचे तुम्ही ओनर आहात आणि तुम्हाला आम्ही वारंवार कॉल करतोय. तुम्ही आम्हाला समोर बसलेले दिसत आहात. विनंती असेल तुम्ही या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पृथ्वीराज 11 पेडांबे या संघाचे ओनर वळूया सामन्याच्या उत्तरार्धाकडे. जेव्हा जिंकण्यासाठी 42 धावांचं टार्गेट आहे. सलामीचे सलामीवीर या ठिकाणी आपण पाहतोय. नौसिफ कुरेशी आणि अफराद या ठिकाणी दोन ओपनिंग बॅट्समन मैदानात दाखल झालेले आहेत. तैमूर 11 शेखाचा गाव या संघाकडून. त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या समोर आव्हान येऊन ठेपलंय ते प्रथम षटक टाकणारा स्वतः कर्णधार पृथ्वीराज 11 पेडांबे संघाचा चिन्मय ढवळे. पंच सामना चालू करून घ्या. लेट्स द बॅटल बिगिन. पहिला चेंडू सामन्याच्या उत्तरार्धात जमता. हा चेंडू या ठिकाणी थोडासा कटर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर या ठिकाणी चेंडूने थोडासा काटा बदलला. विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये गेला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बाजी जिंकले ते चिन्मय ढवळेने. पुढले स्पॉटवरचा हा चेंडू थोडासा दिशा बदलणारा हा चेंडू फ्रंट फुटवर येऊन या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. तौसिफ कुरेशीने प्रयत्न असफल ठरला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चिन्मय ढवळे विरुद्ध तौसिफ कुरेशी असं पॅटर्न. चेंडू गेला त्या सिक्सर.
वॉच पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. जास्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न, फोरवर टाकण्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. या ठिकाणी सिनियर खेळाडूकडून सुंदर फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. हे मैदान अशा पद्धतीचं आहे, आउटसाइड ऑफस्टंपला तुम्ही या ठिकाणी बॉम्बिंग क्रीजच्या त्या बॉक्समध्ये तुम्ही जर चेंडू टाकलेत ना तर तुमची गोलंदाजी अतिशय सुंदर होऊ शकते. परंतु जर स्टंप अटॅकिंग गोल्डन स्पॉटवर चेंडू आपटले तर चेंडू सीमारेषा पार होऊ शकतात. हा चेंडू सुद्धा आपण नो चेंडू या ठिकाणी नो +1. आम तो आम और गुठलियों के विथ दम. नेक्स्ट बॉल विल बी द फ्री हिट. चिन्मय ढवळे या स्पर्धेतील महागडं षटक मागच्या मॅच मध्ये त्याने हाताळलंय, परंतु या मॅच मध्ये अंडर प्रेशर असताना कशा पद्धतीने तो षटक हाताळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. एक्सपेक्टेशन होती हा चेंडू थोडासा वरच्या पट्टीमध्ये येईल, परंतु हा चेंडू खालच्या पट्टीमध्ये राहिला. विकेट किपरच्या झोळीमध्ये गेलेला असताना निर्धाव चेंडूची सांगता होती. आतापर्यंत या ठिकाणी चेंडूचा खेळ झालेला असताना 8 धावसंख्या या ठिकाणी स्कोरबुकवर पाहायला मिळते. जेव्हा चेंडू झालेले आहेत ते 4 चेंडू मध्ये 8 धावा या ठिकाणी झालेले असताना प्रति चेंडू 2 धावा आलेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गणपती केसाने चेंडू स्पेंड आणि पार्टी स्पेंडच्या दिशेला जातोय. तिथे साहिल या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, फिल्डिंग करतोय आणि सुपूर्द करतोय जोपर्यंत गोलंदाजाकडे 1 धाव तो रोखू शकला नाहीये. अफरान या ठिकाणी या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतोय. मोठ्या फटकींची अपेक्षा त्याच्याकडून नेहमी संघासाठी असते. स्वतः संघाचा संघनायक आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटिंग रंगलेलं आपल्याला जरूर पाहायला मिळते. चिन्मय वर्सेस अफरान या ठिकाणी चांगल्या चेंडूला सन्मान दिला असतो. अटॅकिंग चेंडू होता, थोडंसं वळण घेतलं या चेंडूने. हा चेंडू थोडासा या ठिकाणी एलिव्हेशन कमी होतं किंवा फुटबॉल कमी होतं. हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला आणि निर्धाव चेंडूने या षटकाची चांगला सुटका होते. 9 धावसंख्या कोणतीही विकेट धारक न झाल्यामुळे. कमॉन डीजे. पेडांबे संघाचे ओनर संघ मालक प्रथमेश आचरेकर यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होणार आहे. त्यांना मी विनंती करते या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. प्रथमेश आचरेकर संघ मालक गुड्डू इलेव्हन पेडांबे. वळतोय दुसऱ्या षटकाकडे तुषार सांडे गोलंदाजी मार्फत. माझा चेंडू खोलून टाकण्यात विकेट कीपर चिन्मय ढवळेच्या हातामध्ये. जशा पद्धतीने या ठिकाणी चिन्मय ढवळेने गोलंदाजी केली होती त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुषार सांडेने केलेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकामध्ये तुषार सांडे राईट हँड उभरती विकेटने आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांचा इशारा राईट सबमिट बॉल. आडव्या बॅटने चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या खूपच बाहेर होता आणि जी मर्यादेपेक्षा बाहेरचा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. तुषार सांडे पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि जरूर या ठिकाणी 1 धाव मिळते. गुड्डू इलेव्हन पेडांबे संघाचे ओनर या ठिकाणी प्रथमेश आचरेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान स्वरूप पाटील करतील. विनंती असेल 1 धाव या ठिकाणी आलेली आहे. 12 धावसंख्या होते. 12 अंकाची कमाल पहा मित्रांनो. 7-12 उतारा असतो. 1 डझन बरोबर 12. एखाद्याचा चेहरा पडला की आपण त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले सुद्धा असं म्हणतो. वळते पुन्हा एकदा मॅच कडे तुषार सांडे या ठिकाणी गोलंदाजी मार्फत. षटकाच्या प्रारंभीला या ठिकाणी 16 धावसंख्या पाहायला मिळते. 16 विदाउट लास्ट सेकंड ओव्हरिंग प्रोग्रेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक उंच पुरा गोलंदाज या ठिकाणी स्लोप पद्धतीचे चेंडू टाकतोय. हे स्पेल जज केलं या ठिकाणी फलंदाजाने आणि या ठिकाणी बॅटच्या बॉलर चेंडू खेळला होता. बॉलर फंबल झाला, परंतु क्षेत्ररक्षकाने त्याला कव्हर अप केलं आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कमबॅक करण्याचा हेतू या ठिकाणी या चेंडू मागे जरूर पाहायला मिळाला. प्रणित पाटील लोणकर
पॅव्हिलियन मध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या ठिकाणी ओटिक पद्धतीचा जण गोष्टी ट्राय केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेवर. मंगेश पाटील लोणघर प्रेक्षकांमध्ये आहात, तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धावसंख्या होते ते 20 विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज आहे आणि तिसरं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय अक्षय. अक्षय एक तेज तरुण गोलंदाज पाहून त्याची 2 षटक समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. जेव्हा 2 षटक समाप्त झाल्यानंतर 20 धावसंख्या आलेली आहे. 10च्या सरासरीने 10च्या रनरेटने या ठिकाणी धावा लुटून काढलेले आहेत, जमवलेले आहेत. परंतु या ठिकाणी अक्षय समोर मोठं आव्हान आहे. 18 चेंडूंमध्ये 22 धावेची गरज असताना कशा पद्धतीने कंजूस गोलंदाजी तो करतोय किंवा विकेट मिळवण्याचा प्रयत्न करतोय पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. त्याचबरोबर जर फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर वाईड स्क्वेअर लेग आहे, वाईड मिड विकेट आहे, त्यानंतर डाऊ कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. अशा पद्धतीने 30 सर्कलच्या बाहेर आपण फिल्डिंगची सजावट पाहतोय आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशा पद्धतीने एक स्क्वेअर लेगला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. त्याचबरोबर एक स्लीप मध्ये फिल्डर आहे आणि एक क्षेत्ररक्षक शॉर्टचा एक्स्ट्रा कव्हरला असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय आपल्या गोलंदाजीला प्रारंभ करत असताना उलट्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी जमीन तुटत झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये सुद्धा जातोय. ते धाव चेंडूने या षटकाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, प्रारंभ झालेला आहे. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अक्षयचे प्रयत्न तशाच पद्धतीचे असावे लागतील. आउटसाइड ऑफस्टंपला चेंडू यॉर्कर पद्धतीचे किंवा खोलून टप्प्याचे चेंडू त्याला टाकावेच लागतील. या ठिकाणी तेज तरार चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला तर स्वतः नरेंद्र सुरे या ठिकाणी त्या चेंडूला कव्हर अप करताय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी स्कोर बुक मध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मंगेश ठाकूर आणि प्रणीत पाटील मॅनफ्रॉम लोणघर. प्रणय ठाकूर आणि मंगेश पाटील यांचा यथोचित या ठिकाणी मान सन्मान होत आहे. या ठिकाणी मंगेश पाटील प्रणय ठाकूर यांचा यथोचित मान यांचा यथोचित या ठिकाणी मान सन्मान होत आहे. प्रसाद मांजे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होत आहे. लोणघर गावचे आहेत, या पंचायतीतील ते हातीतील नसून सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि या स्पर्धेची शोभा जरूर वाढवत असताना अक्षय पुन्हा एकदा या ठिकाणी आता झालेली देणगी प्रणय ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे आणि मंगेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात तिसरं षटक मार्गस्थ असताना जी विकेट अपेक्षित होती तोहित गुणेशीची ती विकेट या ठिकाणी अक्षयने मिळवलेली आहे. तोहितने या ठिकाणी पुढे येऊन 57 मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडू या ठिकाणी स्टंपचा आश्रय घेतोय किंवा स्टंपला स्पर्श करतोय आणि या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय. स्वप्नील या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. तोहितने वैयक्तिक 19 धावसंख्या आपल्या संघासाठी केली आणि मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी संघाला नेऊन ठेवलंय. या ठिकाणी अक्षय पुन्हा एकदा विकेट मिळवण्याचा प्रयत्न, परंतु एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी करणारा स्वप्नील या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नो चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतंय.
नो म्हणजे फ्री हिट. सुवर्ण संधी आहे 24 धावांच्या 24 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 42 धावांचं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. अक्षय फ्री हिटचा चेंडू टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं एक डिक्लेअर झोन मध्ये धाव येते. या वेळी धावसंख्या होते ती 25 धावसंख्या. जिंकण्यासाठी 42 धावांचं टार्गेट होतं आणि 13 चेंडू मध्ये 17 धावेची गरज आहे. अंतिम चेंडू या षटकातील शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक आहे या षटकातील. जर या चेंडू मोठा प्रहार आला किंवा विकेट आली ना तर सामना कलाटणी घेऊ शकतो. सामन्याला वळण येऊ शकतं आणि जो सामना बरोबरीमध्ये चाललाय तो कुठेतरी पार्ट झुकू शकतं या सामन्याचं. अंतिम चेंडू या षटकातील अक्षय विरुद्ध स्वप्नील असं बॅटल रनर झुंज या ठिकाणी रंगलेलं पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेंडूने फळीचा कोणताही संपर्क चांगल्याच पद्धतीने झाला नाहीये आणि स्वप्नील सारखा फलंदाज या ठिकाणी चालच्या जागी थांबतोय. या षटकाची सांगता होते आणि धावसंख्या 25 एका विकेटच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कमॉन डीजे. छोट्याशी मीटिंग घ्यायचे. पंच सामना चालू करून घ्या. 12 चेंडू 17 धावेची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा आणि या ठिकाणी स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी स्वतः तेजस पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्गावर येतोय. थोडीशी आपण पाहतोय हृदयाचे ठोके जुळवणारी ही मॅच सुरू होणार. जो संघ जिंकणार तो सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवणार आणि जो संघ हारणार तो घरच्या दिशेला मार्गस्थ होणार. 12 चेंडू 17 धावेची गरज असताना तेजस विरुद्ध अब्राल असा आपण बॅटल पाहायला मिळतोय. पुढल्या स्पॉटवरचा हा चेंडू या ठिकाणी स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता अब्राल याने, परंतु कपडेला लागून हा चेंडू या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव या ठिकाणी मिळते. 11 चेंडू 16 धावेची गरज. 11 चेंडू 16 धावा. 11 बॉल्स अँड 16 रन्स. नेट टू विन फॉर तैमूर इलेव्हन शेखाचा गाव. वाईटचा अपील केला होता या ठिकाणी आज जर पाहायला मिळाला ना तर अपराध एक बिग पॉईंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बरेच 2-3 सामने तो खेळलाय परंतु लेग स्टंपचे शॉट त्याला खेळता येत नाहीयेत. बॅटच्या पट्ट्यामध्ये ऑफसाईडचे शॉट तो खेचून जरूर मारतोय परंतु ते लेग स्टंपला येणारे चेंडू आहे ते त्याला खेळता येत नाही असं म्हणावं लागेल. कारण फुटबॉलच्या अभावी हा या ठिकाणी हा अपराध खेळत आहे. ताकदीच्या जोरावर फटके मारत आहे आणि या ठिकाणी तेजस त्याच्या फलंदाजीला अनुसरून गोलंदाजी करत आहे. I will definitely hit. Come on, DJ. चेंडू 16 धावा. 9 बॉल्स and 16 रन्स. तेजस पाटील याची अफलातून गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवर पाहायला मिळाली. परंतु हा प्रज्वल षटकार किंग या ठिकाणी ओळखला जातो. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला होता परंतु उचळी घेणारा हा चेंडू, गतिमान चेंडू आणि खऱ्या अर्थानं विकेट किपर सुद्धा आपली कामगिरी चोख बजावत असताना आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 16 धावा.
8 चेंडू 16 धावा प्रति चेंडू 2 धावेची गरज आहे. प्रज्वल 2 चेंडूवर जर एक सेकंड मारला तर सामन्यात मध्ये मजा येऊ शकते. तेजस गोलंदाजी मार्फत त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत आहे, परंतु समालोचक कक्षाला मानवाला देणारा हा चेंडू एका धावेसाठी असेल. 7 चेंडू 15 धावा. 7 balls and 15 runs need to win for team तैमूर 11 शेखाचा गाव. तेजस अंतिम चेंडू घेऊन नो चेंडू आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, कारण म्हणावं लागेल हमें तो अपनों ने लूटा उनने कहा दम था, ये गेम में जहां पडा वो हात शू ना कम था. नो म्हणजे फ्री हिट आणि प्रज्वलसाठी सुवर्ण संधी आहे. 41 चे मालक यांनी प्रति षटकाला 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. नेक्स्ट बॉल विल बी द फ्री हिट. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला होता, परंतु व्हेरिएशन या चेंडू मागे पाहायला मिळाला. बोट फिरवली या ठिकाणी तेजसने चेंडूवर आणि जरूर या ठिकाणी या षटकाची सांगता निर्धाव चेंडूने झाली. 29 धावसंख्या झालेली आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 13 धावेची गरज. कमांड दिले सहा चेंडू 13 धावा. जो संघ विजयी होईल तो चिठ्ठ्यांमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो घरच्या दिशेला मार्गस्थ होईल. स्वप्नेसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी प्रणय ठाकूर कडून लगातार किंवा 2 षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक. परंतु मित्रा सांगून गेलाय तुका पैशाला मुकू नका. एमपीडब्ल्यूचा अपील झालाय. लावडा अपील आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा हा चेंडू तेज तरार चेंडू होता. आडव्या बॅटने या ठिकाणी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायांवर चेंडू आदळला आणि स्वप्नील या मॅच मध्ये कुठेतरी अंडर प्रेशर पाहायला मिळतोय. विकेटच्या आतमध्ये जाऊन या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू कनेक्ट होत नाहीये आणि 5 चेंडू 13 धावेची गरज. 5 चेंडू 13 धावा म्हणजेच काय 2 मोठ्या फटकेची गरज आहे. अक्षय या ठिकाणी रफ्तार का सौदागर या ठिकाणी सिद्ध होताना पाहायला मिळतंय.
अलिबाग प्रीमियर लीग मध्ये असं चित्र तुम्ही पाहिलं होतं. अक्षय पाटील मोन्याची मॅच होती. एक चेंडू मध्ये 6 धावेची गरज होती आणि स्वतः अक्षय पाटील मोन्या मैदानामध्ये गेला होता आणि 2 धावेची पेनल्टी दिली असल्या कारणाने तो संघ पराभूत झाला होता. दोन चेंडू 1 धाव. आयुष्य वारंवार तुम्हाला संधी मित्रांनो, आयुष्य तुम्हाला वारंवार संधी देत असतं आणि संधी कशा पद्धतीने देऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही मॅच. 2 चेंडू 1 धाव. सामना जवळपास जिंकलाच होता. तैमूर 11 शेखाचा गाव संघाने चुकीला माफी नाहीये, डॅडींचं वाक्य आहे. चुकीला माफी नाहीये. 2 चेंडू 1 धाव. 2 and 1 runs need to win for तैमूर 11 शेखाचा गाव. स्वप्नील इज ऑन फायर. ये झुकेगा नहीं साला. 2 बॉल 1 रन. 1 रन 2 बॉल. अजून सुद्धा ऐका, परत मैदानात मध्ये गेला तर परत पेनल्टी दिली जाईल. एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या सर्व खेळाडूंसाठी. अक्षय वर्सेस स्वप्नील. 2 चेंडू 1 धाव. या ठिकाणी